जी मुलं आईवडिलांचा अपमान करतात, त्यांना माहिती नसतं की आईवडील तर ते रत्न आहे, त्यांना तर देव सुद्धा प्रणाम करतात. या जगात निस्वार्थ प्रेमाची अपेक्षा तुम्ही कोणाकडूनच करू शकत नाही. फक्त आई वडील असा हिरा आहे जो मुलं कितीही वाईट असेल तरी त्यांच्यासाठी देवाकडं सतत प्रार्थना करतात. त्या लेकराला आशीर्वाद देतात, त्याच्या चुका हसतमुखाने माफ करतात. आज शालिनी ताई खूप खुश होत्या. किचन मध्ये खीर बनवत होत्या. त्यांनी एक प्लेट खीर घेतली. त्या प्लेटमध्ये खीर घेऊन तिला काजू बदामाने चांगलं सजवलं आणि खिरीची प्लेट घेऊन त्या नवऱ्याजवळ गेल्या. अहो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणून मी आज सकाळी लवकर उठून तुमचं तोंड गोड करण्यासाठी खीर बनवली आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी आपण खीर खाऊ, तोंड गोड करूया आणि मी मरेपर्यंत तुमच्या सोबत असावी. मी तुमच्या अगोदर जाणार हे नक्की, कारण मला सुहासीन जायला आवडेल. अशा प्रकारे शालिनीताई गोड गोड बोलत होत्या विकासरावांशी. दोघांनी एकमेकांना आनंदाच्या शुभेच्छा दिल्या आणि हसत बोलत खीर खाऊ लागले. तेवढ्यात त्यांची सून आरती बाहेरून आली. जेव्हा तिने सासू सासऱ्याला हसताना खीर खाताना पाहून तिच्या अंगात आग भरली. तनतन करत आली आणि ओरडून बोलू लागली. जरा थोडं बाहेर गेलं की दात काढत बसतात दोघ जण. आणि हे काय खीर बनवली आहे, माझ्या परवानगीशिवाय माझ्या किचनमध्ये पाय ठेवलात तुम्ही? इतकी हिंमत वाढली आहे का आता तुमची? म्हातारपणातही जिभेचे चोचले कमी होत नाही का तुमच्या? मी पार्टीला काय गेले की दोघांना घर रिकामं झालं हुंदडायला. गुपचूप रूम मध्ये बसवलं जात नाही का? अर्ध्या गवऱ्या मसनात गेल्या आहे तरी माझ्या मागे पार्ट्या करत सुटतात. हे सगळं बोलणं विकासरावांना सहन होत नाही. ते बोलू लागतात, सुनबाई तू बहुतेक विसरली आहेस, हे घर तुझ्या अगोदर आमचं आहे. ह्या घरात आम्ही पण आमच्या मर्जीनुसार राहू शकतो, खाऊ पिऊ शकतो. तुम्हाला असं बोलण्याचा काही एक अधिकार नाही. सासऱ्याच्या बोलण्यावर आरती बेशरमपणे म्हणाली, हे तुमचं घर नाही. जर ह्या घरात राहायचं असेल तर माझ्या मनासारखं राहावं लागेल, नाहीतर दार उघडं आहे, तुम्ही जाऊ शकता. घराच्या बाहेर आणखी एक मुलगा आहे तुमचा. मी एकटीने ठेका नाही घेतला तुम्हाला सांभाळायचा. मला काही वेगळं तर दिलं नाही. तुम्ही जे जाऊबाईला दिलं आहे तेच तर मला दिलं आहे. विकासराव बेबस आवाजात म्हणाले, सुनबाई आम्ही असं काय एवढं केलं आहे की तू एवढी भडकली आहे? खीर तर बनवली आहे. त्यावर आरती जोरात ओरडली, मला न विचारता का बनवली? तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना मला खोटं चालत नाही. दूध किती महाग आहे, पैसे काय झाडावर येतात का? बनवायचीच होती तर पार्टीवरून मी यायची वाट बघायची होती, दम नव्हता निघत का? आणि मला दही पण लावायचं होतं. आणि आता जा आणि घेऊन या दूध. सगळं दूध गिळून घेतलं. सतत आपली मनमानी करायची. त्यावर शालिनीताई म्हणाल्या, मी खिरीसाठी खूप थोडं दूध घेतलं होतं, उरलेलं दूध ठेवलं आहे बघ किचनमध्ये. खिरीसाठी फक्त दूधच लागतं का सासूबाई? संपून टाकलं असेल. आणि काजू बदामाचं तर भुगाच केला असेल. काही आणायला तर नको, पण खायला सगळ्यात पुढे असतात दोघे जण. सुनबाई इतकी चिडचिड बरी नाही, तू आता आई होणार आहे, शालिनीताई म्हणाल्या. विकासराव बायकोकडे असह्य नजरेने पाहत होते. काय करावं काय नाही, या म्हाताऱ्यांना विचारण्याची गरज वाटत नाही. मला इथून पुढे मला न विचारता, माझी संमती न घेता किचनमध्ये पाय जरी ठेवलात ना तर ते तुमच्यासाठी चांगलं होणार नाही. त्यावर शालिनीताई म्हणाल्या, सुनबाई आमच्या मुलाची तर कमाई खातो आम्ही, तू काय एवढी रागवत आहे? तू कुठे पैसे कमवते? थोडा खर्च केला तर काय फरक पडला? इतकं ऐकून आरतीचा पहारा अजूनच चढला. आणखी
तेवढ्यात आरतीचे वडील दारामागे येऊन उभे राहिले होते. ते लेकीचं वागणं बघत होते. कोणाला दिसू नये म्हणून ते दाराच्या आड जाऊन थांबले होते. आरतीने रागाने सासू सासऱ्याची प्लेट ओढून घेतली आणि जमिनीवर फेकून दिली. हे घर माझं आहे, ह्या घरची मालकीन मी आहे आणि कालपर्यंत तो तुमचा मुलगा होता, आता तो माझा नवरा आहे. नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर अगोदर बायकोचा हक्क असतो, तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांचा नाही. मी जसं म्हणेल तसं तुम्हाला करावं लागेल, तुमची मनमानी इथं चालणार नाही. एवढं बोलून आरती तनतन करत आपल्या रूममध्ये निघून गेली. शालिनी ताई आणि विकासरावांचे डोळे अश्रूंनी डबडबू लागले. डोळे भरून आले होते, डोळ्यातून पाणी ओघळत होतं. आपल्या नशिबावर ते रडू लागले होते. शालिनी ताई आणि विकासरावांची 2 मुलं होती, मोठा मुलगा दीपक आणि छोटा मुलगा किरण. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती, तरी पण त्यांनी दोन्ही मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये शिकवलं. आईवडिलांनी मेहनत मजुरी केली. मोठा मुलगा डॉक्टर झाला आणि छोटा मुलगा आर्मीमध्ये भरती झाला. दोघं नवरा बायकोकडे मुलांची प्रगती बघून खूप खुश होत होते. त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन मुलांवर खर्च केलं होतं. दोन्ही मुलांनी प्रेमविवाह केले होते. मोठा मुलगा बायकोला घेऊन विदेशात गेला होता आणि तिथंच डॉक्टरची प्रॅक्टिस करू लागला. छोटा मुलगा किरण आर्मीमध्ये ऑफिसर होता, त्यामुळे तोही नोकरीच्या ठिकाणी असायचा. शालिनी ताई आणि विकासराव ह्या छोट्या सुनेकडे राहत होते. किरण आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम करत होता, पण त्यांच्या मोठ्या मुलांना त्याची एवढी काळजी वाटत नव्हती. तो त्याच्या संसारामध्ये आईवडिलांना विसरून गेला होता. आता आरतीला ह्याच गोष्टीचा राग यायचा. ह्या म्हाताऱ्यांना मी एकटीनेच का सांभाळायचं म्हणून. सासू सासऱ्यांना होईल तेवढा त्रास ती देत होती. आज विकासराव रडत होते, स्वतःला खूप दोष देत होते. का मी म्हातारपणासाठी थोडे पैसे ठेवले नाही, का मुलाच्या प्रगतीसाठी सगळं देऊन टाकलं, घर सुद्धा विकून टाकलं. आता हे हाल होत आहेत की मुलाच्या सुनेच्या टाकलेल्या तुकड्यावर जीवन जगावं लागत आहे. असाच विचार करत होते विकासराव. तेवढ्यात आरती तावाने रूममधून बाहेर आली आणि खूप बेशरमसारखी सासू सासऱ्याला बोलू लागली. ती म्हणू लागली, आणखी म्हातारी इथंच बसलेली आहे, चला उठा. सासूबाई फरशीवर सांडलेली खीर पुसून घ्या. सगळी फरशी घाण करून टाकली. पटकन उठून सगळी फरशी नीट पुसून घ्या. आले मोठे लग्नाचा वाढदिवस साजरा करणारे. म्हातारपणात रोमांस सुचायला लागला आहे तुम्हाला. दोघांच्या डोळ्यात अश्रूचा सागर येऊन शालिनी ताई फरशी साफ करून घेतली आणि आपल्या रूममध्ये जाऊन रडू लागल्या. इकडे आरतीचे वडील मधुकरराव आतमधून हल्ले होते. रागाने वापस घरी निघून गेले. घराच्या अंगणात जाऊन बसले. आज ते परेशान हैराण होते. त्यांना आश्चर्य वाटत होतं की लेकीच्या वागण्याचं. आरतीच्या आईने मधुकररावांना परेशान बघून विचारलं, काय झालं? तुम्ही तर आरतीच्या सासरी गेला होतात ना, तिकडे सगळं नीट आहे ना, काही झालेलं नाही ना, तुम्ही दुःखी वाटत आहात. तेव्हा मधुकरराव दाटलेल्या आवाजात म्हणाले, आपण आपल्या मुलीला शिक्षण दिलं, पण बहुतेक माणुसकी शिकवायची राहून गेली. आपल्या संस्कारात काहीतरी कमी राहिलेली आहे. असं बोलत त्यांचे डोळे भरून आले. आपल्या आईवडिलांना गर्व असतो आपल्या मुलीवर. आपली मुलगी जिथं जाईल तिथं आपली मान ताट ठेवील, पण मुलीचं इतकं वाईट वागणं बघून बापाच्या मनावर किती घाव होत असेल. ते खूप दुःखी झाले होते. त्यांचं मन आतल्या आत तुटत होतं. ते बायकोला म्हणाले, शिला, आज मी जेव्हा आरतीच्या घरी गेलो होतो तेव्हा मी पाहिलं आपली लेक तिच्या सासू सासऱ्यांना जनावरापेक्षा जास्त वाईट वागणूक देत होती. मग तुम्ही तिला का बोलला नाही? शिलाताई म्हणाल्या, तिला ओरडायचं होतं ना. त्यावर आरतीचे बाबा म्हणाले, मला काही कळालंच नाही. मी ती ज्या प्रकारे वागत होती तिला मुलगी म्हणायला मला लाज वाटत होती. माझी हिंमत नाही झाली घरात जाण्याची. तिचे सासू सासरे साधे सरळ स्वभावाचे आहे. मी कोणत्या तोंडानं त्यांच्या पुढे जाणार होतो? सांग, तूच सांग. म्हणून तर मी बाहेरूनच वापस आलो. पुढं मी काय करणार, काय सांगणार हे ऐकून
तुला दुःख होईल, पण मला वाटतं आपण आपल्या लेकीपासून लांब राहावं, तिच्याबरोबरचं नातं तोडून टाकावं. नवऱ्याच्या तोंडून अशा वाक्य ऐकून शिलाताई लगेच म्हणाल्या, अहो आपल्याला असं करता येणार नाही, शेवटी ती आपली लेक आहे. जर मुलं रस्ता चुकत असतील तर आपल्याला त्यांना सरळ रस्त्यावर आणावं लागेल. नातं तोडल्यानं त्यांच्या वागण्यात काय फरक पडणार आहे? शिला आज खूप बेवस वाटत होती. मला त्या आरतीला सगळं दिलं, दुनियातील प्रत्येक खुशी देण्याचा प्रयत्न केला, पण तिला चांगला माणूस बनवू नाही शकलो. शिलाताईने नवऱ्याला सांभाळलं. सोडा आता, ही वेळ नाराज होण्याची नाही. उद्या जाऊन आरतीला घरी घेऊन या, मग मी बघते काय करायचं ते. तुम्ही काही काळजी करू नका. शिलाताईचं धाडस आणि आत्मविश्वासाचं बोलणं ऐकून मधुकररावांना थोडासा धीर आला. ठीक आहे शिला, तू म्हणतेस तर मी तिला घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी मधुकरराव मुलीच्या सासरी पोहोचले. विकासराव आणि शालिनीताई विचारपूस करत होते, त्यांना प्रणाम करत होते आणि आपल्या मुलीला घरी घेऊन जाण्याची अनुमती मागत होते. जर तुमची परवानगी असेल तर मी आरतीला माहेरी घेऊन जाऊ इच्छितो. तिची आई तिला बोलवत होती. आरती तिथंच उभी होती. आरती सासू सासऱ्याकडे रागाने बघत म्हणाली, अरे बाबा त्यात काय विचारायचंय, तसंही मी आपल्याच घरी जाणार आहे. आरती बाबा बरोबर माहेरी निघून जाती. ती जाऊन आईला भेटती. अरे बेटा आलीस तू बस, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. अरे आई हे सगळं सोड आता, माझी आजी कुठे आहे? आपल्या मुलीचं बोलणं ऐकून शिलाताईला रागीट स्वरात म्हणाल्या, अगं असेल इथंच कुठं, मला काय माहिती. त्यांच्या चेहऱ्यावर रागाची झलक दिसत होती. मी काय त्यांच्या पुढं मागं करत बसू? मला घरातली दुसरी पण कामं असतात. ते सोड. जावाई बापू कसे आहे? आई ते ठीक आहे, पुढच्या महिन्यात येणार आहे. आई आजी दिसत नाही कुठं आहे? आरती परत तोच प्रश्न विचारते. पलंगावरून उठून पूर्ण घरात आवाज देत आजीला शोधू लागते. आजी आजी कुठं आहेस तू? बघितलंस का तुझी आरती आली आहे? आरतीचं आजीवर खूप प्रेम होतं. नजर समोर असलेल्या बाथरूमकडे गेली. आजी तिथेच गुमसूम पडलेली होती. आणि हे काय झालं तुला? तू इथं अशी कशी पडलीस? आई तू आजीला इथं का ठेवलं आहेस? आरतीने रडत विचारलं. त्यावर आरतीच्या आईनं म्हणाली, अरे बेटा तू या म्हातारीला सोड, सारखी जिभेचे चोचले पुरवतात म्हणून पोट खराब झालं आहे. कपडे खराब करत होते, सगळ्या रूम मध्ये वास येऊ लागला म्हणून बाथरूमच्या बाहेर आणून ठेवलं आहे तिला. म्हातारीला आईचं बोलणं ऐकून आरती लगेच म्हणाली, आई आजीने तिच्या आवडतीचं थोडंसं खाल्लं तर काय झालं? म्हातारपणात खाण्याचं मन होतं की ग? तुम्ही तिला औषध द्यायचं होतं. तिची अशी हालत कशी काय केली? आरती आजीला उचलून त्यांच्या रूममध्ये घेऊन गेली. पण आरतीची आई पुन्हा आजीला बाथरूमच्या जवळ घेऊन आली आणि म्हणाली, म्हातारी सगळं अंथरून भिजवून टाकेल. आई तुला काय झालं आहे? तू गप्प बस. आरती हे माझं घर आहे, तुझं नाही. मी पाहिजे तसं वागल. तुला काय करायचंय? तू या घरची पाहुणी आहेस, मी या घरची मालकीण आहे. आरती रागात म्हणाले, आई तुला काय झालं आहे? तू एक माणूस असून दुसऱ्या माणसाशी असं कसं वागू शकते? कमीत कमी तिच्या वयाचा तरी विचार करायचा. आणि बाबा तुम्ही पण आईची साथ देत आहात. आई आजी बरोबर इतकं वाईट वागत आहे, तुम्हाला दिसत नाही का? जर आई तू ह्या घरची मालकीण आहे तर आजीचा पण मुलांचं घर आहे ना हे. तू हे कसं विसरलीस आई? आपल्या मुलीचं बोलणं ऐकून मधुकररावांना खूप राग आला आणि त्यांनी आपल्या मुलीच्या हात पकडून एक कानाखाली मारली. आरतीच्या गालावर हात ठेवून उभी राहिली आणि ते खूप रागात म्हणाले, गप्पस आरती, मला नको शिकू. तुझ्या सासू-सासऱ्यांच्या बरोबर तू कसं वागतेस? त्यांना त्यांच्या आवडीचं खायला देतेस का? विनाकारण तुला राग येतो. ते घर पण त्यांचं आहे, त्यांच्या मुलाचं आहे. त्यांच्या हातून प्लेट घेऊन फेकून देतेस, उद्धटपणे बोलतेस, त्यांचा अपमान करतेस, त्यांना त्रास देतेस. जेव्हा काल मी तुझ्या सासू-सासऱ्यांचा अपमान तू केला तेव्हा मी तिथंच होतो, दरवाजाच्या मागे होतो. मी तर कालच्या काल तुझ्याशी असलेलं नातं तोडणार होतो, पण तुझ्या आईने मला समजावलं म्हणून मी तुझ्याशी असलेलं नातं तोडलं नाही. हे ऐकून आरती पटकन जमिनीवर खाली बसली. ती विचार करू लागली. आरतीची आजी म्हणाली, आरती आम्ही तुझे सगळे लाड पूर्ण केले, तुला चांगले संस्कार दिले. ज्या माणसाची तू बायको आहेस
त्याचाच आई वडिलांचा तू तिरस्कार करते, ज्याच्या पैशावर तू आई अशी करतेस, त्याचा जन्मदात्याशी तू असं बोलतेस. काय तुझ्या आईबाबांनी तुला हेच संस्कार दिले आहेत का? मला सांग आरती, जावाई बापूला हे सगळं कळालं तर त्यांच्यावर काय परिणाम होईल? कधी विचार केला आहेस का? त्यांना चांगलं वाटेल का? त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना इतकं दुःख देतीस, ते तुला माफ करतील का? तुझं जावाई बापू बरोबरचं नातं नीट राहील का? तो तुझ्या आईला माझा तिरस्कार करताना पाहिलं का? ती माझा किती आदर करते. तुझ्या घरात 2-2 वहिनी आहे, त्या पण किती संस्कारी आहेत. त्या पण सासूची सेवा करतात. मोठ्या आवाजात कधी बोलत नाहीत, तर सतत सासूच्या मागे मागे आई आई करत फिरतात. बेटा, तू अशी कशी बनलीस? तू इतकी कशी स्वार्थी झालीस? आजीचं एवढं बोलणं ऐकून आरती खूप रडू लागली आणि आपल्या आई बाबाची माफी मागू लागली. आई बाबा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. मी फक्त एवढाच विचार करत होते की माझं नातं फक्त माझ्या नवऱ्याबरोबर आहे. माझे सासू सासरे दोघांच्या हिश्श्यात येतात, पण मोठे भाऊजी त्यांना माझ्या जवळच ठेवून गेले, म्हणून मला राग येत होता. मी त्यांना का ठेवून घेतलं? हक्क तर दोघांचाही आहे. शिलाताई तिला समजावत म्हणाले, आरती, त्यांची करणी त्यांच्याबरोबर आहे, तुझी करणी तुझ्याबरोबर आहे. ते तुझ्या सासू सासऱ्याला देऊन घेत नसेल तर ती त्यांची चूक आहे. तू का पापाचा भागीदार होते आहेस? तू पण तसंच वागणार असशील तर तुझ्यातून त्यांच्यात काय फरक राहिला? तूच विचार कर बेटा. जी मुलं आईवडिलांचा अपमान करतात त्यांच्यापाशी आरतीची आई माफी मागते. तिला तिची चूक कळाली होती. ती वापस आपल्या सासरी येते. घरी येताच ती सासू-सासऱ्यांच्या पायाशी झुकते. आई बाबा, मला माफ करा, मी तुमच्याबरोबर खूप वाईट वागले. इथून पुढं असं कधीच होणार नाही. तिचे सासू-सासरे तिला माफ करून टाकतात. सुनबाई, म्हातारपणी सगळ्यात जास्त गरज असते ती मुलांच्या प्रेमाची. आम्हाला तुझं काहीच नको. तू फक्त आमच्याबरोबर बसून 4 प्रेमानं वाक्य बोलावीत, आमच्यासाठी तेच खूप आहे. आई बाबा, फक्त प्रेमानं बोलून चालणार नाही, मी तुम्हाला चांगलं जेवणसुद्धा बनवून घालीन. आरती किचनमध्ये जाऊन खीर बनवून आणते आणि सासू-सासऱ्यांना म्हणाली, आई बाबा, आज तुमचं तोंड खऱ्या अर्थानं गोड होणार आहे. आपण आपल्या नात्यांचा, मातापित्यांचा आदर नेहमी केला पाहिजे. सासू-सासऱ्यांचा आदर केला पाहिजे. इथून तिथून दोन्हीकडून जरी पाहिलं तर आईवडील हे आईवडीलच असतात, मग ते नवऱ्याचे असो नाहीतर बायकोचे असो.